हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बायोजिओकेमिकल सायकलबद्दल अभ्यास केलेला होता. त्याचबरोबर त्याचे प्रकारसुद्धा आपण बघितलेले होते. तर आज आपण अशाच एका बायोजिओकेमिकल सायकलचा अभ्यास करणार आहोत, ती म्हणजे द कार्बन सायकल. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. तर इथे आपण कार्बनचा चक्रीय प्रवास बघणार आहोत फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम अगेन बॅक टू द ॲटमॉस्फिअर. हा जो कार्बनचा चक्रीय प्रवास आहे त्यालाच आपण कार्बन सायकल असे म्हणतो. अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इन टू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू two processes. Those two processes are photosynthesis and respiration. तर हे जे अबायोटिक कार्बन ॲटम्स आहेत ते सजीवांमध्ये रिसायकल होतात, सर्क्युलेट होतात दोन प्रोसेसच्या माध्यमातून. ते दोन प्रोसेस आहेत फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. हेन्स द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट बायोजिओकेमिकल सायकल. आणि म्हणूनच कार्बन सायकलला महत्त्वाची बायोजिओकेमिकल सायकल असे म्हटलेले आहेत. प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ठीक आहे, प्लांट्स काय करतात, फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं रूपांतर कार्बोहायड्रेटमध्ये करतात. त्याचबरोबर दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स अँड फॅट्स. तर कार्बोहायड्रेट तयार करत असताना ते प्रोटीन्स आणि फॅट्सची सुद्धा निर्मिती करतात. हर्बिवोर्स फीड अपॉन प्लांट्स. आता जे प्लांट्सनी कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स तयार केलेलं आहे हे हर्बिवोर्सच्या बॉडीमध्ये जाईल जेव्हा हर्बिवोर्स विल फीड ऑन प्लांट्स. ठीक आहे. कार्निवोर फीड अपॉन हर्बिवोर. त्यानंतर कार्निवोर जे आहे, जे मांसाहारी प्राणी आहेत ते हर्बिवोर शाकाहारी प्राण्यांवर फीड करतील. तेव्हा हे शाकाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये असलेले जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ते आता मांसाहारी प्राण्यांच्या शरीरामध्ये जाईल. इन धिस वे बायोटिक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट्स टू हर्बिवोर्स, फ्रॉम हर्बिवोर्स टू कार्निवोर्स अँड फ्रॉम कार्निवोर्स टू अपेक्स कन्झ्युमर्स. तर अशा प्रकारे फूड चेनच्या माध्यमातून हे जे कार्बन कंपाऊंड्स आहेत ते प्रोड्युसर्सपासनं हर्बिवोरपासनं कार्निवोरपासनं टॉप कार्निवोरकडे ट्रॅव्हल करत जाईल. ज्या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया कार्बन सायकलमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या दोन प्रक्रिया आहेत फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं, दोन रिॲक्टंट आहेत, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर यांच्यामध्ये रिॲक्शन होते इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल आणि आपल्याला प्रोडक्ट्स मिळतात, ग्लुकोज मॉलिक्यूल, वॉटर मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजन. म्हणजेच या फोटोसिंथेसिस प्रक्रियामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वापरला जातो आणि ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. या उलट रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये काय होतं, ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतं. याच्यामध्ये रिॲक्टंट आहे ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेलमध्ये ही रिॲक्शन होते आणि आपल्याला जे प्रोडक्ट्स मिळतात ते आहे कार्बन डायऑक्साईड, वॉटर प्लस एनर्जी. म्हणजेच इथे आपल्याला बघता येईल की रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये ऑक्सिजन यूज केला जात आहे फ्रॉम ॲटमॉस्फिअर आणि कार्बन डायऑक्साईड ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जात आहे. तर अशा प्रकारे फोटोसिंथेसिसमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतला जातो तर ऑक्सिजन लिबरेट केला जातो आणि रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन घेतला जातो तर कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो. आणि म्हणूनच या दोन प्रोसेसच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे वातावरणामध्ये ते मेंटेन केलं जातं. Eventually after death, all type of consumers are decomposed by decomposers like bacteria and fungi and carbon dioxide is released again into the atmosphere and is used again by living organisms. आता आपण मगाशी बघितलं की कशा प्रकारे कार्बन कंपाऊंड्स प्रोड्युसरपासनं हर्बिवोरपासनं कार्निवोरकडे ट्रॅव्हल होत आहे. तर जेव्हा हे सगळे ऑर्गॅनिझम्स मरतात, जेव्हा हे सगळ्या प्रकारचे कन्झ्युमरची डेथ होते तेव्हा त्यांच्या बॉडीचं डिकम्पोजिशन घडवून आणतात बॅक्टेरिया आणि फंजाय आणि त्या प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं आणि हेच कार्बन डायऑक्साईड परत लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःच्या प्रोसेसेससाठी वापरतात. म्हणजेच फोटोसिंथेसिस या प्रक्रियेसाठी त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर. तर अशा प्रकारे हे जे कार्बन आहे याचं कंटिन्युअसली याचं पॅसेज होतं फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनादर आणि जेव्हा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मरतात तेव्हा परत डिकम्पोजिशनच्या प्रक्रियेच्या माध्यमातून हे जे कार्बन आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतं आणि ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाल्यानंतर परत लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्या कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. डू यू नो कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड into the atmosphere
through abiotic processes like burning of fossil fuels and wood, फॉरेस्ट फायर्स अँड व्हल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. आता विद्यार्थ्यांनो, आपण जी रेस्पिरेशन प्रोसेस बघितली होती त्या रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, बरोबर. तर ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण बायोटिक प्रोसेस म्हणतो, कारण की ही प्रक्रिया सजीवांमध्ये होऊन राहिलेली आहे. रेस्पिरेशन ही प्रोसेस सजीवांमध्ये होत आहे. पण असेही काही अजैविक प्रक्रिया आहेत ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतो. तर ती अजैविक प्रक्रिया कोणती, तर बर्निंग ऑफ फॉसिल फ्यूल आणि वूड, त्याचबरोबर फॉरेस्ट फायर्स आणि व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी ह्या अशा अजैविक प्रक्रिया ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतात. ऑक्सिजन जे आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये बायोटिक प्रोसेसच्या माध्यमातून रिलीज होते आणि ती बायोटिक प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड ज्या बायोटिक प्रोसेसच्या माध्यमातून रिलीज होतं त्या बायोटिक प्रोसेसला म्हणतो आपण रेस्पिरेशन. ठीक आहे. द इक्विलिब्रियम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन ॲटमॉस्फिअर इज मेंटेन बाय प्लांट्स. तर कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं जे संतुलन आहे ॲटमॉस्फिअरमध्ये हे प्लांट्सच्या माध्यमातून मेंटेन केलं जातं. थिंक अबाउट इट. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेट रिजन. वाय इज इट सो? टेम्परेट रिजनमध्ये कार्बन सायकल याचं फार महत्त्व आहे. असं का? व्हेरी इफेक्टिव्ह का बरं? तर त्याचं उत्तर असं आहे की टेम्परेट रिजनमध्ये डेन्स फॉरेस्ट कव्हर आहे, त्याचबरोबर तिथलं तापमानसुद्धा उष्ण आहे. तर तिथलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी कार्बन सायकल ही फार महत्त्वाची भूमिका बजावते. कारण की जास्त वनस्पतींची संख्या असल्यामुळे तिथे फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती जास्ती प्रमाणात होते. कार्बन डायऑक्साईडचं ॲब्झॉर्प्शन मॅक्झिमम होतं आणि ऑक्सिजन जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रिलीज होते आणि म्हणून त्या एरियामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असल्यामुळे तिथलं जे वातावरण आहे किंवा ते टेम्परेचर आहे ते थोडं संतुलित केलं जातं. नेक्स्ट इज, इवन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, वाय इज देअर अ राईज इन टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. कार्बन कंटेंट जरी कॉन्स्टंट असेल पण टेम्परेचर का वाढत आहे? तर टेम्परेचर कार्बन एलिमेंटमुळे वाढत नाही, तर ते कशामुळे वाढतं? वाढत्या कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे. जेव्हा कार्बनचं रूपांतर जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईडमध्ये होतं तेव्हा मग टेम्परेचर वाढतं. तर कशामुळे? ग्लोबल वॉर्मिंगमुळे. कशा प्रकारे वाढतं ते आपण थोडक्यात बघून घेऊया. बघा, इथे जेव्हा सूर्याचे रेडिएशन्स पृथ्वीपर्यंत पोहोचतात, अर्थ सरफेसला जेव्हा ते स्ट्राईक करतात तेव्हा मोस्ट ऑफ द रेडिएशन्स आर रिटर्न बॅक इन टू द आउट ऑफ द ॲटमॉस्फिअर, नॉट इन टू द ॲटमॉस्फिअर, आउट ऑफ द ॲटमॉस्फिअर ना. जेव्हा सूर्याची किरणे पृथ्वीला टच करतात तेव्हा मॅक्झिमम जे सूर्याचे रेडिएशन्स आहेत ते रिफ्लेक्ट बॅक होतात आउट ऑफ द ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. तर जेव्हा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असते त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची संख्या कमी असल्यामुळे ते सूर्याच्या रेडिएशन्सला जास्ती प्रमाणात रोखू शकत नाही किंवा ॲब्झॉर्ब करू शकत नाही. पण या उलट समजा जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं तर कार्बन डायऑक्साईडच्या मॉलिक्युलची संख्या वाढेल आणि हे जे कार्बन डायऑक्साईडचे मॉलिक्युल्स आहे हे परत किंवा रिफ्लेक्टेड जे रेडिएशन्स आहेत यांना ते ॲब्झॉर्ब करून ठेवतील. जास्तीत जास्त रेडिएशन जर ॲब्झॉर्ब झाले तर ते काही वेळाने परत पृथ्वीवरती सोडतात आणि त्याच्यामुळे पृथ्वीचं जे सरासरी तापमान आहे त्याच्यामध्ये वाढ होते है ना. आणि जर कमी कार्बन डायऑक्साईड असेल तर मॅक्झिमम जे रिफ्लेक्टेड रेडिएशन्स आहेत ते ॲटमॉस्फिअरच्या बाहेर निघून जाईल. पण या उलट जर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्ती असेल तर जास्तीत जास्त रिफ्लेक्टेड रेडिएशन्स जे आहेत ते ॲटमॉस्फिअरमध्येच धरून ठेवले जातील, ॲब्झॉर्ब करून ठेवले जातील कार्बन डायऑक्साईड मॉलिक्युल्सच्या माध्यमातून आणि काही वेळानंतर ते परत पृथ्वीवरती सोडले जातील आणि म्हणून पृथ्वीच्या सरासरी तापमानामध्ये वाढ होईल, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असे म्हणतो. आणि म्हणून कार्बन कंटेंट जरी कॉन्स्टंट असेल पण कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे पृथ्वीचं सरासरी तापमानामध्ये वाढ होऊन राहिलेली आहे. तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण का बरं वाढत आहे तुम्हाला माहीतच आहे. ड्यू टू इन्क्रीजिंग इंडस्ट्रियलायझेशन, व्हेकल्सचा वापर म्हणजे वाढत आहे. त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्टेशन दिवसेंदिवस वाढत आहे, बर्निंग ॲक्टिव्हिटीज वाढत आहे आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देखील वाढत आहे, विच लेड्स टू इन्क्रीज इन द ग्लोबल वॉर्मिंग. त्यानंतर थर्ड क्वेश्चन जे आहे, आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन कार्बन इन एअर अँड द राईज इन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. तर याचं उत्तर आपण क्वेश्चन 2 मध्येच बघितलेलं आहे.
आता आपण बघणार आहोत नेक्स्ट सायकल, दॅट इज ऑक्सिजन सायकल. द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. तर वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे? 21%. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. ऑक्सिजन ज्या प्रकारे वातावरणामध्ये प्रेझेंट आहे त्याच प्रकारे ते जलावरण आणि शिलावरणमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विद इन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. याच बायोस्फिअरमध्ये जे ऑक्सिजनचं सर्क्युलेशन होतं त्यालाच आपण ऑक्सिजन सायकल असे म्हणतो. या सायकलमध्ये 2 घटकांचा समावेश होतो, ते आहे जैविक घटक आणि अजैविक घटक. ऑक्सिजन ॲटमॉस्फिअरमध्ये सतत प्रोड्यूस होत असतो, त्याचबरोबर त्याचा वापरसुद्धा कंटिन्यू होत असतो. फिगर 7.7 दिलेली आहे इथे. ऑक्सिजन सायकल आपल्याला समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा की प्लांट जे आहे फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून ऑक्सिजन लिबरेट करतात ॲटमॉस्फिअरमध्ये. या ऑक्सिजनचा वापर ॲनिमल्स आणि ह्युमन बिंग्स रेस्पिरेशन प्रोसेससाठी करतात. त्या रेस्पिरेशन प्रक्रियेमध्ये कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं आणि हे जे कार्बन डायऑक्साईड आहे परत वनस्पती वापरतात फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेसाठी आणि ऑक्सिजनला ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज करतात आणि हे ऑक्सिजन परत ॲनिमल्सद्वारे वापरलं जातं. तर अशा प्रकारे ऑक्सिजनचा जो चक्र आहे, चक्रीय जो प्रवास आहे त्यालाच आपण द ऑक्सिजन सायकल असे म्हणतो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट रेडिली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ऑक्सिजन हा अतिशय रिॲक्टिव्ह असल्यामुळे तो लगेच वेगवेगळ्या एलिमेंट्स आणि कंपाऊंड्सशी रिॲक्ट होतो. ऑक्सिजन जो आहे तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट राहतो. तो मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये मॉलिक्युलर ऑक्सिजन म्हणून प्रेझेंट राहतो. त्याचबरोबर तो कंपाऊंड फॉर्ममध्ये वॉटरमध्ये प्रेझेंट राहतो. H2O इथे ऑक्सिजन प्रेझेंट आहे. कार्बन डायऑक्साईडमध्ये सुद्धा तो कंपाऊंड फॉर्ममध्ये प्रेझेंट राहतो आणि बरेच अशा इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये सुद्धा ऑक्सिजन अवेलेबल असतो. आणि म्हणून द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. आणि म्हणून त्या ऑक्सिजन हा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असल्यामुळे त्याचं जे सर्क्युलेशन आहे बायोस्फिअरमध्ये ती जी प्रक्रिया आहे ती अतिशय जटिल मानली जाते. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वेअर इट इज युज्ड अप इन द प्रोसेस लाईक रेस्पिरेशन, कंबशन, डिकम्पोजिशन आणि कोरोजन, रस्टिंग एक्सेट्रा. तर ऑक्सिजन एका जैविक प्रक्रियेमध्ये तयार होते ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, पण तो अनेक अशा जैविक आणि अजैविक प्रक्रियांमध्ये वापरला जातो. जसं तो रेस्पिरेशनमध्ये वापरला जातो, कंबशनसाठी वापरला जातो, डिकम्पोजिशन, कोरोजन आणि रस्टिंगमध्ये सुद्धा तो वापरला जातो. डू यू नो मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे ते रेस्पिरेशन या प्रक्रिया घडून आणण्यासाठी ऑक्सिजनचा वापर करतात, ज्यांना आपण ॲरोब्स म्हणतो किंवा ॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. पण असेही काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे जे रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनचा वापर करत नाही, त्यांना आपण ॲनॲरोब्स किंवा ॲनॲरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो. तर ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. तर ऑक्सिजनचं जे महत्त्व आहे ते बरेच वेगवेगळ्या प्रोडक्ट्स किंवा कंपाऊंडच्या निर्मितीसाठी सुद्धा केला जातो किंवा आवश्यकता असते. जसं प्रोटीन्सच्या निर्मितीसाठी, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सच्या निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजनची गरज असते. त्याचबरोबर अनेक केमिकल रिॲक्शनमध्ये सुद्धा ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावतो. ओझोन लेअरच्या निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजनची आवश्यकता असते. वातावरणामध्ये होणाऱ्या अनेक घटनांमुळे, अनेक प्रक्रियांमुळे ओझोन लेअर जी आहे ती ऑक्सिजनपासून तयार होत असते, जी लेअर आपल्याला अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनपासून आपलं संरक्षण करत असते. तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कार्बन सायकल आणि ऑक्सिजन सायकलचा अभ्यास केलेला आहे. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नायट्रोजन सायकलचा अभ्यास करणार आहोत.